नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादक शेतकरी बरेचसे शेतकरी जे का आता कांद्याचं रोप टाकत आहे आणि बरेचसे शेतकऱ्यांनी ऑलरेडी टाकलेलं पण आहे। आणि आजचा आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत की कांद्याचं रोप बरेच शेतकऱ्यांची जे का प्रॉब्लेम आहे की कांद्याचं रोप जे आहे का जळण्याचा जो प्रॉब्लेम आहे तर तो जास्त प्रमाणामध्ये येत आहे। तर त्याला आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये आणि ज्या प्लॉटला समजा जळण होते आणि जळ झाली नाही पाहिजे तर ती कशी कंट्रोल केली पाहिजे त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहे आणि तुम्हाला एक फवारणी सांगणार आहे। तर ते तुम्ही जे का व्यवस्थित नोट करून घ्या, जेणेकरून आपलं जे कांद्याचं बी आहे ते आपण टाकलेलं आहे। बरेचशा शेतकऱ्यांनी जे का जास्त भाव असल्यामुळे जे का ते रोप टाकलेलं आहे, बी टाकलेलं आहे आणि त्याची जळण झाली नाही पाहिजे ती आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर त्याविषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहे। त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। शेतकरी मित्रांनो, बरेचशा शेतकऱ्यांचा जे का प्रॉब्लेम येत आहे की बी टाकल्यानंतर जे का एक साधारणपणे 20, 21, 22 दिवसाच्या आसपास रोप झाल्यानंतर जे का जळण होत आहे, पिवळं होत आहे, वरतून जे का शेंडाचे एका पिवळापणा येत आहे। तर त्यांच्यासाठी एक खास फवारणी सांगणार आहे मी। आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना अजून टाकायचं असेल तर त्यांना बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण कुठले औषध वापरले पाहिजे तर त्याविषयी सांगणार आहे। जे प्रोडक्ट मी सांगणार आहे त्या प्रोडक्टची आपण काही मार्केटिंग करत नाही आहे, पण प्रोडक्ट चांगला असल्यामुळे जे का ते शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती मिळवण्यासाठी जे का ते कॉम्बिनेशन तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वप्रथम जे का आपल्याला जर बीज प्रक्रिया जर करायची असेल समजा तर आपल्याला जे का रिबोझम नावाचे एक प्रोडक्ट आहे, परफेक्ट क्रॉप सायन्स या कंपनीचे आहे। महाराष्ट्राच्या बाहेर सर्व ठिकाणी जे अवेलेबल आहे, तुम्ही कुठल्याही मार्केटमध्ये जाऊन त्याला जे का तुम्ही घेऊ शकता। तर रिबोझम जे आहे का 1 किलो बियाण्यासाठी जे का आपल्याला एक साधारणपणे जे का 5 ग्रॅमपर्यंत आपल्याला ते घ्यायचे आहे आणि त्याला बीज प्रक्रिया आपल्याला त्याची करायची आहे। बीज प्रक्रिया केल्यानंतर एकदम चांगल्या प्रकारे जे का उगवण क्षमता जी आहे ती आपली चांगली होणार आहे आणि जो कोंब निघणारा जो कोंब आहे तर तो एकदम चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग निघणार आहे आणि खाली जमिनीमधील जी मुळांची संख्या आहे ती झपाट्याने चांगली जास्त वाढणार आहे। तर त्यासाठी जे आपल्याला याची बीज प्रक्रिया करायची आहे। यामध्ये आपण बुरशीनाशक 22 पण घेऊ शकतो किंवा मग कार्बन एन्झाईम जे असतं समजा ते पण आपण घेऊ शकतो। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी समजा बी टाकलेलं आहे आणि त्यांचं बियाण्याची जळण झाली नाही पाहिजे तर त्यासाठी जे आहे का आपण रिबोझमचा एक साधारणपणे 20 लिटर त्या पंपसाठी जे आहे का 10 ते 15 ग्रॅमपर्यंत आपण त्याचा डोस घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला बुरशीनाशकमध्ये आपल्याला 22 घ्यायचा आहे किंवा मग आपण रोको घेऊ शकतो। रोकोचं जे काही प्रमाण एक साधारणपणे 20 ते 25 ग्रॅमपर्यंत आपल्याला ते घ्यायचं आहे। ही फवारणी घेतल्यानंतर आपल्या प्लॉट जे बियाणं आहे समजा तर त्याची पांढरी मुळीची जी संख्या आहे ती जास्तीत जास्त वाढणार आहे। जो स्टंप आहे समजा बी जे आहे त्याची जाडी होण्यासाठी आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे मदत होणार आहे। काळोखी येण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे मदत होणार आहे। त्याचबरोबर त्याची वाढ होण्यासाठी आपल्याला जे का एकदम चांगल्या प्रकारे त्याची मदत होणार आहे। रिबोझोममध्ये जे का सीवीड आहे, ह्युमिक आहे, फुलविक आहे, त्याचबरोबर ॲमिनो ॲसिड आहे आणि ॲस्कोबेरिक ॲसिड त्यामध्ये आहे। त्याचबरोबर त्यामध्ये थायोमाइन नावाचा जो आहे का तो घटक आहे। एकदम चांगल्या प्रकारे त्याचे रिझल्ट मिळालेला आहे। मार्केटमध्ये बरेचशा शेतकऱ्यांनी त्याला वापरलेलं पण आहे आणि एकदम तुमचं जे रोप आहे एकदम चांगल्या प्रकारे तंदुरुस्त राहण्यासाठी जे आपल्याला त्याचा फायदा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ज्या प्रोडक्टची माहिती घेतली समजा तर त्याचे जे रिझल्ट आहे समजा एकदम चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना मिळाले होते। त्यामुळे जे का जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत याची माहिती मिळवण्यासाठी आणि आपलं जे रोप आहे कांद्याचं रोप आहे चांगलं राहण्यासाठी आपल्याला मदत होण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।